Okay, without wasting the time, we will start our session with the Gayatri Mantra as usual. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and in energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your head and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay, so welcome to this new episode. मराठीमध्ये आपण भाषांतर कसं करू शकतो इंग्लिश मधल्या वाक्यांचं याच्यावरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय बरं का. सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्यरचना, टाइप ऑफ द सेंटेन्सेस याच्यावरती छानपैकी चर्चा चाललेली आहे. आय होप होमवर्क तुम्ही चांगला करताय. सांगितलेले सेशन तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजता देखील असं गृहीत धरतोय मी. व्याख्या जर केली आपण सेंटेन्स स्ट्रक्चरची, तर त्या सेंटेन्स स्ट्रक्चरची व्याख्या जर पाहिली, सेंटेन्स स्ट्रक्चर मीन्स अ कलेक्शन ऑफ वर्ड्स which produce the meaning through the proper grammatical sequence or the प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ग्रामॅटिकल टर्म. व्याकरणांच्या संकल्पनांचा योग्य क्रम असलेला अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे वाक्यरचना. आता याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला. कलेक्शन ऑफ वर्ड्स जे प्रायमर मधून घेतलेलं आहे. प्रोड्युशन ऑफ मिनिंग जे टेन्सेस मराठी एंडिंग वर्ड याच्या संदर्भातलं दिलेलं आहे सगळ्याच्या सगळं. आणि ग्रामॅटिकल टर्म्स कशा प्रकारे आहेत त्या आत्ताच आपण पाहिलेल्या आहेत मागच्या सेशनमध्ये, की एक्झॅक्टली सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला येतो, टू बी फॉर्म त्याच्यानंतर येतो, वर्ब त्याच्यानंतर येतो, त्याच्यानंतर प्रिपोजिशन आणि आर्टिकल आणि ऑब्जेक्ट वापरला जातो. एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट येतात म्हणून त्याच पर्यायाने प्रिपोजिशन आणि आर्टिकल सुद्धा तेवढ्याच जास्त प्रमाणात वापरल्या जातात किंवा वापरणा पाहायला मिळतात. बरोबर. मग आता हे कंटेंट कोणकोणते आहेत जे आपल्याला कलेक्शन ऑफ वर्ड्स म्हणून सांगितले गेलेले आहेत. बघा, सब्जेक्ट आहे, टू बी फॉर्म आहे, वर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, आर्टिकल आहे आणि ऑब्जेक्ट आहे. बरोबर. मग या ठिकाणी प्रॉपर सिक्वेन्स कसा आहे ग्रामॅटिकल, पहिले दे घेतलेलं आहे म्हणजे सब्जेक्ट आलेला आहे, आर घेतलेलं आहे म्हणजे टू बी फॉर्म आलेला आहे, स्पीकिंग घेतलंय म्हणजे वर्ब आलेला आहे, विथ घेतलंय म्हणजे प्रिपोजिशन आलेला आहे, द घेतलंय म्हणजे आर्टिकल आलेला आहे, मिनिस्टर घेतलंय म्हणजे ऑब्जेक्टही आलेला आहे. मग आता या सगळ्या ठिकाणी सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट असा वापर होतो. मग कोणकोणते सब्जेक्ट संपूर्ण इंग्लिश लँग्वेज मध्ये, तर आहे 10. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे आहेत. त्याचप्रमाणे 22 शब्द टू बी फॉर्म म्हणून वापरले जातात. 5 साठीचे डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठीचे त्या आहेत ना ते 9 आहेत. डू, डज, ॲमिजार, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीचे 8 आहेत. शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन आणि विल हॅव बीन. बरोबर. त्याच्यानंतर व्हर्ब आणि व्हर्बचे फॉर्म याचे तिसरी जे आहेत नसताना येतात. मग त्याच्यामध्ये बेसिक फॉर्म, येस फॉर्म, आयएनजी फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म. जसं गो, गोज, गोईंग, वेंट आणि गॉन. टेक, टेक्स, टेकिंग, टूक आणि टेकन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट आणि रिटर्न. ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक आणि ड्रंक. स्पीक, स्पीक्स, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. असे वर्बचे 5ही फॉर्म पाहिलेत. त्याच्यानंतर प्रिपोजिशन पाहिलं होतं. ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, बिहाइंड, बियॉन्ड, अमंग. त्याच्यानंतर अंटिल, सिन्स, नेक्स्ट टू, बिसाइड, आफ्टर, बिफोर, अबाव, बिलो,
ओव्हर, अंडर, बिसाइड, अराउंड, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग इत्यादी. आणि त्याच्यानंतर आर्टिकल होतं अ, अँड आणि द आणि नो आर्टिकल. एक वचनासाठी ओ अँड आणि त्याच्यानंतर वॉवेल्स कॉन्सोनंट्स प्रमाणे त्याचा वापर, पण प्रोनाउन्सिएशन प्रमाणे, स्पेलिंग प्रमाणे नाही. द जगात एकमेव असलेली गोष्ट, ओरिजिनल असलेली गोष्ट, मास्टरपीस असलेली गोष्ट, इमोशनली असलेली गोष्ट. त्याच्यानंतर त्याला काही स्पेसिफिक व्हॅल्यू क्रिएट झालेली आहे, स्पेसिफिकेशनसाठी वापरला जातो. नो आर्टिकल, लिक्विड फॉर्मसाठी आर्टिकल नाही येत, स्पोर्ट्ससाठी आर्टिकल येत नाही, जिओग्राफिकल एरियासाठी आर्टिकल येत नाही, कुठल्याही सब्जेक्टसाठी आर्टिकल येत नाही आणि प्लुरल फॉर्म मधल्या कॉमन गोष्टींसाठीही कधीही आर्टिकल येत नाही. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट पाहायला मिळतो. मग ऑब्जेक्ट जो आहे तोही तिथे पाहायला मिळतो. मग इथे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट नाही म्हणून ऑब्जेक्ट मी, अस, यू, देम, हिम, हर. त्यानंतर सब्जेक्ट ओरिएंटेड माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, देम सेल्फ. पॉझेसिव्ह माय, अवर, युअर, हीज. पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट माइन, अवर्स, युअर, हीज, हर इत्यादी गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या समजून देखील आपण व्यवस्थित घेतल्या होत्या. बरोबर? त्याच पद्धतीने शेवटी पंक्च्युएशन मार्क, मग फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमीकॉलन आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क्स आहे, या सगळ्या गोष्टी. आता प्रत्येक वेळेस आपण ह्या डेफिनेशनचा अभ्यास करतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं डिटेल जातो, कारण ते डोक्यात बसलं पाहिजे, हॅमर झालं पाहिजे. सबकॉन्शियस माइंडला फक्त फ्रिक्वेन्सी समजते आणि ते परमनंट होतं. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. मग आता ओव्हरऑल आपल्याला टाइप ऑफ द टेन्सकडे वळायचं आहे. अफर्मेटिव्हची वाक्य आहे, निगेटिव्हची वाक्य आहे, इंटरेगेटिव्हची आहे. इंटरेगेटिव्हच्या अंडर येस नो टाईप आणि डब्ल्यूएचची आहे. म्हणजे होकारार्थी, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये होणा प्रकारची वाक्य आणि ककारार्थी कोण, केव्हा, कुठे, कधी, कशासाठी, कशावरून, कुठे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चा घेतात. अफर्मेटिव्हचं वाक्य जर पाहायला गेलं तर सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट असं पाहायला मिळतं. निगेटिव्हचं ॲज इट इज वाक्य कॉपी पेस्ट करायचं, फक्त टू बी फॉर्मच्या नंतर नॉटचा वापर आठवणीने करायचा. त्याचप्रमाणे वाक्य जे आहेत ना, येस नो टाईपचं करायचं असेल तर वाक्यातला टू बी फॉर्म जो आहे तो सुरुवातीला घ्यायचा, काम झालं. आणि तेच येस नो टाईपचं वाक्य ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं आणि त्याची सुरुवात व्हॉट, वेन, वेअर, हूम, हुज, व्हाय या डब्ल्यूएचच्या शब्दाने करायचं. मग वाक्यामध्ये कुठलाही प्रकार ठरवत असताना तो प्रकार ओळखण्यासाठी किंवा तो प्रकार बदलण्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे 3च शब्द महत्वाचे. एक तर आहे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि ते. दुसरं आहे टू बी फॉर्म डीड, वॉज, वर, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. फ्युचरसाठी शाल बी, विल हॅव, बीन, विल हॅव बीन. हा टू बी फॉर्म. आणि तिसरा जो शब्द आहे तो आहे वर्ब. मग त्याच्यात गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन, राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटर्न, टेक, टेक्स, टेकिंग, टूक, टेकन इत्यादी शब्द तुम्हाला पाहायला मिळतात किंवा समजून घ्यायला मिळतात. मग आता अफर्मेटिव्ह वाक्य जे आहेत त्याच्या रचना जर पाहायला गेलं तर बघा सहजपणे लक्षात येईल. पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन ॲम, इज, आर, आहे, आहोत, आहेत, आहात. फ्युचर पोझिशन शॅल बी, विल बी, असेल, असतील, असू, असतील, असणार. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, जवळ होतं, पाशी होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, जवळ आहे, पाशी आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, जवळ असेल, पाशी असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स व्ही फोर, केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट V1 V2, करतो, करते, करतात, होते, होतं, होतात. सिंपल फ्युचर शाल, विल V1, करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आयएनजी, करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एम, आर, आयएनजी, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आयएनजी, करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव, हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेला आहे. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असेल, केलेली असतील, केलेली असणार, केलेला असेल.
आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी, करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते, करत आलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन हॅज बीन आयएनजी, करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत, करत आलेलो आहे. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शॅल हॅव बीन विल हॅव बीन आयएनजी, करत आलेलो असू, करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असशील. मग आता याच्यामध्ये पास्ट पोझिशन होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट करतो, करते, करतात, होते, होतं, होतात. सिंपल फ्युचर करेल, करतील, करशील, करणार, करू. पास्ट कंटिन्युअस करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आयएनजी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. पास्ट परफेक्ट केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. फ्युचर परफेक्ट केलेलं असेल, केलेली असतील, केलेले असणार, केलेला असेल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस करत आलेलो आहोत, करत आलेली आहे, करत आलेले आहेत, करत आलेले आहात. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेलो असू. मग पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता सगळे वाक्य जे तुम्हाला आता 30 पान नंबर पर्यंत तुम्ही अभ्यासले, 23 पासून 30 पान नंबर पर्यंत, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चरचं पहिलं पुस्तक, त्यातली सेंटेन्स असेंब्ली प्रोसेस. आता ज्यावेळेस आपल्याला भाषांतर करायला लावलं ना त्या सगळ्या वाक्यांचं, तर टेन्स ओळखणं, टेन्स प्रमाणे मराठी एंडिंग वर्ड अप्लाय करणं आणि नंतर त्याचं संपूर्ण भाषांतर करणं. आता जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर मराठीमध्ये भाषांतर करायचं असेल तर ते करण्यासाठी नेमक्या प्रमुख 2 अडचणी येतात. कुठल्या या 2 अडचणी? पहिली अडचण जी आहे, वाक्यामध्ये वापरले गेलेले सगळेच्या सगळे शब्द तुम्हाला मराठीमधून इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधून मराठीमध्ये माहिती आहेत का? इंग्लिश टू मराठी. त्याचप्रमाणे त्या वाक्याचा तुम्हाला टेन्स ओळखता येतोय का? तो स्ट्रक्चरचा पार्ट जो आहे, तो व्यवस्थित अंडरस्टँड करता येतोय का? हाही तितकाच आणि तेवढाच महत्त्वाचा मुद्दा समजला जातो. बरं, मग मराठीमध्ये हे जे काही भाषांतर आहे, हे भाषांतर नेमकं जे आहेत ना, या अडचणींपैकी कोणते आहेत? मग व्होकॅब्युलरीची अडचण आहे का स्ट्रक्चरची अडचण आहे? व्होकॅब्युलरीची अडचण जर असेल, तर व्होकॅब्युलरीची अडचण ओळखायची कशी? स्ट्रक्चरची अडचण ओळखायची कशी? तर याच्यामध्ये अगदी सोपा फॉर्म्युला आहे बरं का. वाक्यामधील प्रत्येक शब्द जो आहे, त्याचा मराठी अर्थ तुम्हाला माहिती आहे का? चेक करा इंग्लिशमधून. मग हा पहिला शब्द आहे मी, माहिती आहे. आय म्हणजे मी. वॉज म्हणजे होतो, बरोबर? आणि गोइंग म्हणजे जात. टू म्हणजे ला, मुंबई. आय वॉज गोइंग टू, मी मुंबईला जात होतो. प्रत्येक शब्द तुम्हाला मराठीमध्ये माहिती आहे. म्हणजे आता व्होकॅब्युलरीची अडचण नाहीये बरं का. मग वाक्यात वाक्यरचना जी आहे त्याची अडचण आहे का? मग वाक्यानुसार तुम्हाला काळ ओळखता येतोय का? जसं पास्ट असेल तर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये डिड, वॉज, हॅड, हॅड बीन असेल. जर प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन असेल. आणि फ्युचर असेल तर शॅल बी, विल बी, शॅल हॅव, विल हॅव, शॅल बी. पोझिशन मध्ये व्हर्ब नसेल, सिंपल पास्टचं वाक्य असेल तर व्हर्बचा चौथा फॉर्म वापरला असेल.
सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर व्हर्बचा पहिला दुसरा फॉर्म वापरला गेला असेल. सिंपल फ्युचरचं वाक्य असेल तर शॅल विल व्ही वन गेला असेल. कंटिन्युअसचं वाक्य असेल तर आयएनजी वापरला गेला असेल. परफेक्टचं वाक्य असेल तर पास्ट पार्टिसिपल वापर केला असेल. परफेक्ट कंटिन्युअस असेल तर बिन आयएनजीचा वापर केला गेलेला आहे. हो, आता पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट असं कोणत्याही 18 पैकी नेमकं कुठला प्रकार आहे हा? तो ओळखता येतोय का? हो, काळानुसार ओळखता येतोय. आता मग त्याचं मराठी एंडिंग वर्ड समजतंय का? मग त्या मराठी एंडिंग मध्ये करत होतो, करत होती, करत आहे, करत आहोत, करत असतील, करत असणार इत्यादी सेंटेन्स स्ट्रक्चरचा भाग तिथे पाहायला मिळतो. बरोबर? मग आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर लक्षात घ्या, इथं आपल्याला जे मराठी भाषांतर करत असताना या 2 अडचणी आल्या. या अडचणी सोडवायच्या कशा हो? हे तर ओळखता आलं, की हे अडचण व्होकॅब्युलरीची आहे. हेही ओळखता आलं, ही अडचण सेंटेन्स स्ट्रक्चरची आहे. मग हे आयडेंटिफाय करता येतंय. पण हे सॉल्व्ह कसे करायचा? याच्या रेमेडीज कशा फाइंड आउट करायच्या? याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं? हाही भाग त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा येतो. मग व्होकॅब्युलरीची अडचण हे ओळखलं. शब्दसाठा आहे, ही आपली अडचण आहे. मग इंग्लिशच्या शब्द मराठीमध्ये शोधत असताना त्याच्यासाठी एक छानशी ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरी घ्या. त्या ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीमध्ये त्या शब्दाचा पर्यायी मराठी अर्थ काय दिलाय, तो समजून घ्या आणि वाक्यात अप्लाय करण्याचा प्रयत्न किंवा मग त्याच्यापेक्षाही सोपा उपाय काय Googleचा. मग आता सध्या इंग्लिशमध्ये प्रचंड वर्ब्स आहेत, प्रचंड व्होकॅब्युलरी आहेत, प्रचंड शब्द आहेत. त्याच्यातला एक्झॅक्ट याचा अर्थ कुठला घ्यायचा याचा एक सेन्स आपल्याला कॅरी करावा लागेल आणि ते समजून घ्यावं लागेल. बरोबर? त्याचप्रमाणे वाक्य जर स्ट्रक्चरची अडचण असेल, वाक्य रचना कशी करायची माहिती असेल, तर वाक्यातला टू बी फॉर्म कुठला आहे, वर्ब कुठला आहे याच्यावरून काळ ओळखायचा. मग तो काळ ओळखता आला, की त्याच्यानुसार मराठी एंडिंग वर्ड जो आहे तो अप्लाय करायचा. काम झालं. आणि जर या दोन्ही अडचणी नसेल, तर मराठीत भाषांतराची तुम्हाला अडचणच नाहीये. हे तुम्हाला अगदी निश्चित आणि शाश्वत पद्धतीने मी सांगू शकतो. आता याच्यामध्ये पास्ट पोझिशन आहे ना, होतो, होता, होती, होते, होतं. त्याच्यानंतर प्रेझेंट पोझिशन आहे तर आहे, आहोत, आहेस, आहात, आहेत. फ्युचर पोझिशनचं वाक्य असतील तर असेल, असतील, असू, असशील, असणार. त्यानंतर पास्ट पोझिशनचं वाक्य असेल तर कडे होतं, जवळ होतं, पाशी होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशनचं वाक्य असेल तर कडे आहे, जवळ आहे, पाशी आहे, ला आहे, ना आहे. आणि फ्युचर पोझिशनचं वाक्य असेल तर कडे असेल, जवळ असेल, पाशी असेल, ला असेल, ना असेल. समजा सिंपल पास्टचं वाक्य आहे, केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. असं भाषांतर होईल मराठी एंडिंग वर्ड. प्रेझेंट, सिंपल प्रेझेंटचं असेल तर करते, करतो, करतं, करतात, होतं, होते, होतं, होतात. त्याचप्रमाणे सिंपल फ्युचरचं वाक्य असतील तर करेल, करशील, करतील, करू, होतील, होशील, होणार, होतील, होशील ह्याच पद्धतीने. पास्ट कंटिन्युअस असेल तर करत होतो, करत होती, करत होते, करत होतं, होत होतं, होत होते. या प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर करत आहे, करत आहात, करत आहेस, करत आहेत, करत आहे, होत आहे. आणि फ्युचर कंटिन्युअसचं असेल तर करत असेल, करत असतील, करत असशील, करत असू, होत असेल, होत असतील. आणि पास्ट परफेक्टचं वाक्य असेल तर केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते, केलेलं होतं, झालेलं होतं, झालेले होते या पद्धतीने. आणि प्रेझेंट परफेक्ट असेल तर केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, झालेलं आहे, झालेली आहे. आणि फ्युचर परफेक्ट असेल तर केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, केलेले असतात, केलेलं असेल. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेलं होतं, होत आलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत, करत आलेलो आहे.
आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस करत आलेली असेल, करत आलेली असतील, करत आलेले असणार, करत आलेले असू. मग आता इथपर्यंत तर मराठी एंडिंग वर्ड ज्याला आपण न्यू म्हणतो, MEW, मराठी एंडिंग वर्ड न्यू. ट्रान्सलेशन करायचं आपल्याला इंग्लिशमधून मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये मराठीमधून भाषांतर करत असताना आता तुम्ही पाहिलं असेल तिथे की पान नंबर 31 वर आपण आहोत, पेज नंबर 31. आणि या 31 नंबरच्या पेजवरती वरती मराठी वाक्य दिले, जे ऍक्च्युली पाहायला गेलं तर 23 नंबरच्या पानापासून 30 नंबरच्या पानापर्यंतच्या वाक्यांचं भाषांतर आहे. पण ते सिक्वेन्स वाईज नाही दिलंय बरं का. हो सर, काय गोंधळ करून ठेवला हो, सिक्वेन्स वाईज दिलं असतं तर सोपं गेलं असतं ना. नाही, मला सोपं करायचंच नाही. तुम्हाला काय सोपं करायचं नाही, कारण तुम्ही असं वाचत नाही. मग ते स्ट्रक्चर एकदा दोनदा एक वाक्य शोधण्यासाठी तुम्ही सगळे पानं शोधतात. हा, ते वाक्य सापडतं. पण त्या निमित्ताने सगळ्या वाक्यांवर तुमची नजर जाते. दुसऱ्या वाक्यामध्ये परत मग जेवढे वाक्य तेवढ्या वेळा तुमचं रिव्हिजन होतं, तेवढ्या वेळा तुम्ही ऑब्झर्वेशन करतात, शोध घेण्याचा प्रयत्न करतात. आता त्या 31 नंबरच्या पानावर पहिलं वाक्य जे आहेत ना, रजनीश प्रभू कल्की भगवानांच्या अवताराची सत्यता नाकारतील, त्याच्यामधलं वाक्याचा क्रमांक, त्याच्यामध्ये पान नंबर हे चुकीचं दिलेलं आहे. बरोबर कोणतं आहे हो? बघा, पान नंबर 28 वर आर नंबरचं वाक्य आहे. टेन्स कोणता आहे त्यातला? सिंपल फ्युचर टेन्स आहे. बरोबर. वाक्य कसं तयार केलंय तुम्ही ते बघा. रजनीश will deny the truth about incarnation of Lord कल्की भगवान. बरं, सिंपल फ्युचर कसं ओळखलं हो? वाक्यात टू बी फॉर्म हा विल आहे म्हणजे फ्युचरच, आणि वरचा बेसिक फॉर्म आहे म्हणजे सिंपल, झाला की सिंपल फ्युचर. बरं, हे सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोस कारवाई करेल. हे सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोर कारवाई करेल. ह्या दुसरं नंबर वाक्य आहे. पान क्रमांक 26 आणि वाक्य क्रमांक 8चं वाक्य आहे. बरं, कोणतं वाक्य आहे? पुन्हा सिंपल फ्युचरचं. सिंपल फ्युचरचं वाक्य आहे कुठल्या वाक्यातून? दिस गव्हर्नमेंट विल टेक स्ट्रॉंग ऍक्शन अगेन्स्ट करप्शन. ओके, झालंय. आता वाक्यात टू बी फॉर्म आहे विल म्हणजे फ्युचर आला की, आणि व्हर्बचा बेसिक फॉर्म आहे म्हणजे सिंपल आला. सिंपल फ्युचरचं वाक्य हे सिंपलच आहे. बरं, तिसऱ्या वाक्याकडे वळतोय. तू जोरात गाडी चालवतोस. बरं, तू जोरात गाडी चालवतो. वाक्य क्रमांक जे आहेत ते सी आहे. पान क्रमांक 24. 24 पान नंबरचं सी वाक्य आहे. बरं, वाक्याचा टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. बरं, कसं ओळखलं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे? बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, यू ड्राईव्ह कार स्पीडली, यू ड्राईव्ह कार स्पीडली. पण वाक्य टेन्स कसा ओळखला? वाक्यात कोणत्याच प्रकारचा टू बी फॉर्म नाहीये. सब्जेक्ट नंतर डायरेक्ट वर्ब आलेला आहे. आणि तोही वर्बचा बेसिक फॉर्म आहे. बेसिक फॉर्म हा प्रेझेंट मध्येच असतो. म्हणून त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. सहज लक्षात येईल. बरं, पुढचं वाक्य जर पाहिलं, माझ्या सर्व मित्रांनी शाळेच्या सहलीसाठी पैसे भरले. बरं, मग पान क्रमांक 26 वाक्य क्रमांक आहे पी, आणि त्याच्यामध्ये काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. बरं, माय ऑल फ्रेंड्स डिपॉझिटेड मनी फॉर पिकनिक इन स्कूल. माय ऑल फ्रेंड डिपॉझिटेड मनी फॉर पिकनिक इन स्कूल. हो, वाक्यात टू बी फॉर्म नाही अजिबात. बरं, ते वर्बचं पास्ट रूप आहे ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं गेलं. मग या ठिकाणी पुढचं वाक्य बघा. श्री कर्णिक यांनी मला व माझ्या पत्नीला लग्नाच्या कार्यक्रमात टाळलं. बरोबर. पान क्रमांक 26 आणि वाक्य क्रमांक आहे क्यू. सिंपल पास्ट टेन्स. बरोबर. मिस्टर कर्णिक अवॉइडेड मी अँड माय वाईफ इन अ मॅरेज फंक्शन. बरोबर. सिंपल पास्टचं वाक्य कसं काय हो? कारण वाक्यात टू बी फॉर्म अजिबात नाही म्हणजे सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट. पण सिंपल पास्टच का बरं? कारण वरचा पास्ट फॉर्म चौथा फॉर्म वापरलाय म्हणून. ओके, पुढचं वाक्य. तो तिच्यावर ओरडत आहे. पान क्रमांक 23 वाक्य क्रमांक ए. आणि टेन्स कोणता आहे? प्रेझेंट कंटिन्युअस. बरोबर. ही इज शाउटिंग ऑन हर. कसं ओळखलं प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य? वाक्यात टू बी फॉर्म आहे इज म्हणजे प्रेझेंट आलं, आणि वाक्यात वर्बचे आयएनजी फॉर्म आहे म्हणजे कंटिन्युअस, की झालं की प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य. हा, त्याच्यानंतर साहिल आणि मंजिरीने मला गोव्यामधील ब्रू रॉक बेटवर 3 तारांकित हॉटेलमध्ये लग्न करायचं ठरवलं. मग आता इथे जर पाहिलं तुम्ही, साहिल आणि मंजिरीने गोव्यातील ब्लू रॉक बेटावर 3 तारांकित हॉटेलमध्ये लग्न करायचं ठरवलं.
पान क्रमांक आहे 30, वाक्य क्रमांक आहे टी आणि यामध्ये सिंपल पास्टचं वाक्य आलं. बरं. साहिल अँड मंजिरी डिसाइडेड टू मॅरी ॲट 3 स्टार्स हॉटेल इन गोवा ऑन ब्लू रॉक आइसलँड. बरोबर? किंवा आयलंड. आता वाक्य कसं ओळखलं सिंपल पास्टचे? वाक्यात कुठल्याच प्रकारचा टू बी फॉर्म नाही. मग वाक्य सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट असेल. पण व्हर्बचा पास्ट फॉर्म वापरलेला आहे ना. डिसाइडेड. चौथा फॉर्म म्हणजे सिंपल पास्टचं वाक्य नक्की. चला की सोपं. बरं. त्यांनी अगदी बरोबर पत्रकं चिटकवलेली आहेत. शोधलं पान तर लक्षात आलं. पान क्रमांक 23 वरती वाक्य क्रमांक आहे बी. वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कुठलं वाक्य होतं? दे हॅव पेस्टेड पोस्टर्स परफेक्टली. कसं ओळखलं तुम्ही? वाक्यात टू बी फॉर्म आहे हॅव म्हणजे प्रेझेंट आणि वाक्यात वर्बचे पास्ट पार्टिसिपल बी5 चा फॉर्म वापरला म्हणजे परफेक्ट. झालं की प्रेझेंट परफेक्ट. बरं. त्या परिस्थितीत प्रत्येक भारतीय आपल्या पंतप्रधानांना पाठिंबा देत होता. बरं. आता वाक्य क्रमांक आहे 26 आणि त्याचप्रमाणे आहे पान क्रमांक आहे 26, वाक्य क्रमांक आहे एस. पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे. वाक्य कोणतं होतं? एव्हरी इंडियन वॉज सपोर्टिंग अवर प्राईम मिनिस्टर इन दॅट कंडिशन. एव्हरी इंडियन वॉज सपोर्टिंग अवर प्राईम मिनिस्टर इन दॅट कंडिशन. वाक्यात टू बी फॉर्म आहे वॉज म्हणजे पास्टचं वाक्य आहे आणि व्हर्बला आयएनजी फॉर्म वापरला म्हणजे कंटिन्युअसचं म्हणजेच वाक्य पास्ट कंटिन्युअस आहे. स्पष्ट होतं. बरं. आता पुढचं जर वाक्य पाहिलं, किशोरने त्याच्या भावाशी मारामारी केली. किशोरने त्याच्या भावाशी मारामारी केली. पान क्रमांक आहे 24 आणि वाक्य क्रमांक आहे डी आणि वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. कुठलं वाक्य होतं? किशोर फॉट विथ हिज ब्रदर. कसं ओळखलं सिंपल पास्टचं वाक्य? वाक्यात टू बी फॉर्मच नाहीये म्हणजे पास्ट किंवा प्रेझेंट आणि वाक्यात व्हर्बचा पास्ट फॉर्म दिलेला आहे. फाईटचा फॉट केलाय, मारामारी केली. म्हणजे सिंपल पास्ट झालं की ओके. रमण महर्षींनी त्यांच्या शिष्यांना अध्यात्माचं रहस्य सांगितलं. मग आता या ठिकाणी पान क्रमांक 28 आणि वाक्य क्रमांक आहे क्यू आणि टेन्स कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स. रमणा महर्षी टोल्ड द सिक्रेट ऑफ स्पिरिच्युअलिटी टू हिज डिसिपल. कसं ओळखलं हो हे वाक्य ह्याच टेन्स आहे म्हणून? सिंपल पास्ट ओळखणं सोपं आहे ना. टू बी फॉर्म अजिबात नाही आणि व्हर्बचा पास्ट फॉर्म टेल नाहीये, टोल्ड आहे, पास्ट फॉर्म आलाय म्हणून सिंपल पास्ट. बरं. लोकांच्या सुरक्षिततेसाठी रात्री पोलीस त्या भागात गस्त घालत होते. पान क्रमांक आहे 28, वाक्य क्रमांक आहे एस आणि पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे. कोणतं वाक्य होतं? पोलीस व पेट्रोलिंग दॅट एरिया इन द नाईट फॉर द पब्लिक सिक्युरिटी. कसं ओळखलं पास्ट कंटिन्युअसचं आहे? वाक्यामध्ये वेअर आलेलं आहे म्हणजे पास्टमध्येच येतं ते वेअर आणि वर्बला आयएनजी लागला म्हणजे आयएनजी कंटिन्युअस मध्ये मग पास्ट आणि कंटिन्युअस दोघांचं मिळून झालं पास्ट कंटिन्युअस. इझी आहे. बरोबर. आम्ही अन्वेषणासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. पान नंबर आहे 26 आणि वाक्य क्रमांक आहे ओ. बरं. काळ कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वी हॅव अपॉइंटेड स्पेशल ऑफिसर फॉर इन्व्हेस्टिगेशन. बरं. प्रेझेंट परफेक्ट कसं काय ओळखलं? टू बी फॉर्म आहे हॅव म्हणजे प्रेझेंटच की आणि वर्बचा पास्ट पार्टिसिपल आहे म्हणजे परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणून वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. थोडं हळूहळू चाललोय, सावकाश चाललोय, समजून घ्या बरं का. ती त्या ऑनलाईन कोर्समधून तिच्या व्यवसायासाठी मार्केटिंग कौशल्य अवगत करत होती. ओके. पान क्रमांक आहे 30 आणि वाक्य क्रमांक आहे यू. मग आता पास्ट कंटिन्युअस टेन्स इथे वापरला जातोय. बरं. शी वॉज acquiring मार्केटिंग स्किल फ्रॉम दॅट ऑनलाईन कोर्स फॉर हर बिझनेस. ओके. वाक्यात टू बी फॉर्म आहे वॉज म्हणजे पास्ट आणि व्हर्बचे आयएनजी रूप वापरले म्हणजेच कंटिन्युअस म्हणजेच पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस झालं की बरं. आम्ही ते पार्सल कुरिअरने पाठवू. आम्ही ते पार्सल कुरिअरने पाठवू. पान क्रमांक आहे 24, पान नंबर 24 आणि त्याच्यावरचं ई वाक्य आहे. टेन्स कोणता आहे हो? सिंपल फ्युचर टेन्स. वाक्य कोणतं आहे? वी शाल सेंड दॅट पार्सल बाय कुरिअर.
कसं ओळखलं तुम्ही सिंपल फ्युचर आहे म्हणून? वाक्यात टू बी फॉर्म शाल आहे म्हणजे फ्युचर आणि वर्बचा बेसिक फॉर्म आहे म्हणजे सिंपल. सिंपल फ्युचर आलं की आपलं सरकार तरुणांच्या बेरोजगारीच्या सर्व समस्या सोडवेल. आपलं सरकार तरुणांच्या बेरोजगारीबाबतच्या सर्व समस्या सोडवेल. मग तिथे पान नंबर आहे 30, वाक्य क्रमांक आहे वी आणि त्याच्यामध्ये सेंटेन्स आहे सिंपल फ्युचरचं. बघा ऑब्झर्वेशन, अवर गव्हर्नमेंट विल सॉल्व्ह ऑल प्रॉब्लेम्स ऑफ यूथ अबाउट अनएम्प्लॉयमेंट. वाक्यामध्ये विल आलेला आहे म्हणजे फ्युचर टेन्स आहे आणि सॉल्व्ह हा वर्बचा बेसिक फॉर्म आहे म्हणजे बेसिक फॉर्म आहे म्हटल्यानंतर सिंपल. मग सिंपल फ्युचर झालं की ते. बरं. स्वामी चैतन्य मूर्ती ध्यानधारणेवर माझ्याशी त्यांच्या गुरुसारखं बोलतात. पान क्रमांक आहे 28, वाक्य क्रमांक आहे टी आणि सिंपल प्रेझेंटचं वाक्य दिसतंय हे. मग स्वामी चैतन्य मूर्ती टॉक्स ऑन मेडिटेशन विथ मी लाईक हिज मास्टर. वाक्यात टू बी फॉर्म नाही म्हणजेच वाक्य प्रेझेंट किंवा पास्ट असेल आणि वाक्यात वर्बला यस यस लागलाय, वर्बचा दुसरा फॉर्म आलाय. हा तर सिंपल प्रेझेंट मध्ये स्पेशल ट्रीटमेंटलाच येतो ना. मग स्वामी चैतन्य मूर्ती नेम नाउन मध्ये येतात आणि टॉक्स वर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे सिंपल प्रेझेंटच. बरं. ते त्यांचं जेवण गरीब आणि अनाथ मुलांबरोबर वाटून घेतात. पान नंबर आहे 26, वाक्य क्रमांक आहे टी आणि सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट मधलं. कोणतं वाक्य होतं? दे शेअर देअर फूड विथ पुअर अँड ऑर्फनेज चिल्ड्रन. बरं, वाक्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टू बी फॉर्म दिसत नाही. पण मात्र वर्बचा बेसिक फॉर्म दिसतो म्हणून सिंपल प्रेझेंट. बरं, रामकृष्णांनी विवेकानंदांमधील अनंत शक्तीचं जागरण केलं होतं. मग 28 नंबरच्या पानावर पी नंबरचं वाक्य होतं. सिंपल पास्टचं वाक्य होतं. सिंपल पास्ट मध्ये रामकृष्ण अवोक द इन्फिनिटी पॉवर विदिन स्वामी विवेकानंद. वाक्यात आता टू बी फॉर्म काय आहे? नाही हो. आणि वर्बचा पास्ट फॉर्म अवेक अवोक झालंय ते म्हणजे पास्ट म्हणजे सिंपल पास्ट आहे की. बरं, मी अगोदरच सूचना पेटीमध्ये त्याच्या चुकांसाठी 3 सूचना टाकलेल्या आहेत. पान नंबर 30, वाक्य क्रमांक डब्ल्यू आणि टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वाक्य कोणतं होतं? आय हॅव ऑलरेडी ड्रॉप 3 सजेशन्स इन सजेशन बॉक्स फॉर देअर मिस्टेक्स. वाक्यात टू बी फॉर्म आहे हॅव म्हणजे प्रेझेंट आणि वर्बचे आहे वर्बचे पास्ट पार्टिसिपल रूप म्हणजेच परफेक्ट. मग या ठिकाणी काय सांगितलं आहे? हॅव आणि पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ती टाटा कंपनीत काम करते. ती टाटा कंपनीत काम करते. पान क्रमांक 23 आहे. वाक्य क्रमांक आहे सी आणि याच्यामध्ये आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स. बरोबर. शी वर्क्स इन टाटा कंपनी. बरं. वाक्यात टू बी फॉर्म अजिबात नाही. पास्ट एंड प्रेझेंट आणि वर्बचे यस यस रूप आहे म्हणजे सिंपल. शशीधर आणि लीलाधर त्या चोरांचा पाठलाग करत आहे. शशीधर आणि लीलाधर त्या चोरांचा पाठलाग करत आहेत. वाक्य आणि पान क्रमांक. पान नंबर आहे 26, वाक्य क्रमांक आहे एन आणि याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य दिसतंय. वाक्य कोणतं होतं? श्रीधर and लीलाधर आर फॉलोइंग दोज thieves. वाक्यात टू बी फॉर्म आहे आर म्हणजे प्रेझेंट आणि फॉलोइंग हा एनजी फॉर्म आला की म्हणजे कंटिन्युअस म्हणजे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस आहे. बघा लक्षात घ्या. टाइप ऑफ द सेंटेन्सेस मध्ये अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य, इंटरेगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि प्रश्नार्थक मध्ये 2 उपप्रकार पडतात. येस नो टाइप म्हणजे हो ना प्रकारची आणि डब्ल्यू एच म्हणजे ककारार्थी वाक्य येतात किंवा पाहायला मिळतात. बरं. मग आता टाइप ऑफ द सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला शब्दांची रचना, सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट असं दिसतात. वाक्य जर निगेटिव्ह करायचं असेल तर सरळ सरळ टू बी फॉर्म शोधा आणि टू बी फॉर्मच्या नंतर नॉट लागलेला दिसला किंवा नॉट लावला की झालं निगेटिव्हचं वाक्य. टू बी फॉर्मचे 22 शब्दांपैकी पहिला शब्द जो शिफ्ट केला टू बी फॉर्मचा
did, do, does, shall, will, was, were, am, is, are, have, had. ह्यानी वाक्याची सुरुवात झाली आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं की ते येस नो टाईपचं असतं की. आणि जर ह्या येस नो टाईपच्या वाक्याच्या अगोदर WH व्हॉट, वेन, वेअर, हू, whom असं जर ठेवलं तर त्याच्यामध्ये सोपं काय पाहायला मिळतं? WHचं वाक्य. आता इथे जे आहेत ना 3 शब्द मी सांगितले. पहिले 3 वर्ड आणि शेवटचं साइन हे खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सब्जेक्ट याची यादी माहितीच आहे की आपल्याला आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे, सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. त्यानंतर टू बी फॉर्मचे 22 शब्द. पास्टमध्ये डिड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंटमध्ये डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. फ्युचरमध्ये शॅल बी, विल बी, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. त्याच्यानंतर येतो वर्बचा फॉर्म म्हणजे क्रिया किंवा कृती त्याच्यामध्ये वापरली जाते आणि याच पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही शब्दांकडे पाहून आणि शेवटी मात्र आठवणीने प्रश्नचिन्ह येतंय का, क्वेश्चन मार्क येतंय का, फुल स्टॉप येतंय का, हे तुम्हाला लागतं. आणि याच्यावरून तुम्हाला जातं आणि की पॅटर्न, की पॉइंट म्हणून टू बी फॉर्म हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तो खूप सेन्सिटिव्ह आणि त्याच्या बदलल्यामुळे अख्खं त्या वाक्याचं विश्व, दशा, दिशा बदलते टू बी फॉर्म. मग आता हाऊ टू रिकॉग्नाइज द अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण ओळखणार कसे? होकारार्थी वाक्य. सोपं आहे की. यू वर सिंगिंग सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूव्ही. जेव्हा वाक्याची सुरुवात कर्त्याने सब्जेक्ट आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन होते आणि त्याच्या मागे सहाय्यकारी क्रियापद did, was, were, had been, do, does, am, is, are, have been, has been, shall be, will be, shall have been, will have been. आणि त्याच्यानंतर मुख्य वर्ब go, goes, going, went, gone. write, writes, writing, wrote, written, speak, speaking, spoken. आणि नंतर मग शेवटी फुल स्टॉप असतो. म्हणजेच STV फुल स्टॉप. STV म्हणजे काय? सॅमसंग टीव्ही? नाही. STV म्हणजे सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि वर्ब. S स्टँड फॉर सब्जेक्ट, T स्टँड फॉर टू बी फॉर्म, V स्टँड फॉर वर्ब. बरं, मग वाक्य निगेटिव्ह कसं तयार करतात? हाऊ टू रिकॉग्नाइज निगेटिव्ह सेंटेन्स. यू वर नॉट सिंगिंग अ सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूव्ही. जेव्हा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, सब्जेक्ट होते आणि त्याच्या मागे सहाय्यकारी क्रियापद टू बी फॉर्म, त्यानंतर नो, नॉट, नेवर हे शब्द येतात आणि सर्वात शेवटी पूर्णविराम म्हणजे फुलस्टॉप येतो. तेव्हा अशी वाक्य ही नकारात्मक किंवा निगेटिव्हची गृहीत धरली जातात. मग सब्जेक्ट आहे, टू बी फॉर्म आहे, त्याच्यानंतर नॉट आहे, वर्ब आहे. बरोबर? ST नॉट वी. ST नॉट वी या अर्थाने. म्हणजे टू बी फॉर्मच्या नंतर नॉट लावायचा. झालं वाक्य निगेटिव्ह. बरं, वाक्य येस नो टाईपचं हे कसं ओळखणार बरं? वर यू सिंगिंग अ सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूव्ही. जेव्हा वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापद म्हणजे डीड, वॉज, वर, हॅड, त्याच्यानंतर डू, डज, एम, इज, आर, हॅज, शाल, विल अशा शब्दांनी होते त्यावेळेस निश्चितचपणे ते येस नो टाईपचं वाक्य आणि शेवटी मात्र आठवणीने प्रश्नचिन्ह पाहायला येतो. TSV. TSV म्हणजे काय? टू बी फॉर्म, एस फॉर सब्जेक्ट, बी फॉर वर्ब आणि शेवटी प्रश्नचिन्ह. बरं, आता हाऊ टू रेकॉग्नाइज WH टाइप ऑफ सेंटेन्सेस. वाक्यामध्ये वाक्य ककारार्थी किंवा WH हे कसं ओळखणार? अहो, वाक्याची सुरुवात वेन, वेअर, हू, whom, whose, why, हाऊ मेनी, हाऊ मच इत्यादी शब्दांनी होते आणि शेवटी आठवणीने क्वेश्चन मार्क वापरला जातो. जेव्हा वाक्याची सुरुवात ही ककारार्थी शब्दाने म्हणजे WH वर्ड्सने व्हॉट, वेअर, हाऊ, हू, वेन, विच, whom इत्यादीने होते. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे टू बी फॉर्म येतो व त्यामागे कर्ता सब्जेक्ट येतो. सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क येतो. तेव्हा अशी वाक्य ही ककारार्थी प्रकारच्या प्रश्नार्थी म्हणजे WH ची असतात. WH व्हॉट, वेन, वेअर आणि त्याच्यानंतर टू बी फॉर्म डिड, वॉज, वेअर, त्याच्यानंतर शाल, विल, हॅड, एम, इज, आर याच्याने आणि सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी आणि वेन, टूक, रोट, राईट अशी येते. तर ती वाक्य WH ची म्हणजे थोडक्यात काय? व्हॉट, वेन, वेअर यांनी सुरुवात आणि शेवटी मात्र प्रश्नचिन्ह. बरं, आता तुम्हाला पुढच्या पानावरती इथे वाक्य दिलेली आहेत बरं का. ती वाक्य तुम्हाला रिकॉग्नाइज करायची आहेत. की वाक्य अफर्मेटिव्हची आहे, निगेटिव्हची आहे, येस नो टाइप आहे का WH ची.
वाय हॅज ही कॉल हिज फ्रेंड इन अवर सिटी? त्याने त्याच्या मित्रांना आपल्या शहरात का बोलवलेलं आहे? आता वाक्याची सुरुवात वायने झाली आणि शेवट क्वेश्चन मार्कने झालाय. स्वाभाविकपणे वाक्य WH की. बरं. दे विल शो देअर म्युझियम टू अस. ते त्यांचं वस्तू संग्रहालय आपल्याला दाखवतील. वाक्यामध्ये सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि वर्ब आलेला आहे. सरळ आणि शेवटी फुल स्टॉप आहे. म्हणजे वाक्य सकारात्मक अफर्मेटिव्हचं आलं की. बरं, 3 नंबरचं वाक्य बघा. निलेश हॅज नॉट अर्न एनिथिंग इन दिस डेज. निलेशने या व्यवहारात काहीही कमावलेलं नाही. निलेशने या व्यवहारात काहीही कमवलेलं नाही. मग हॅजच्या नंतर नॉट वापरलेला आहे आणि शेवटी फुल स्टॉप आलेला आहे. तर या ठिकाणी वाक्यामध्ये निगेटिव्ह वाक्य वापरलं गेलेलं आहे. बरं. आर यू वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट नाऊ? आर यू वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट नाऊ? वाक्याची सुरुवात टू बी फॉर्मने झाली, शेवट क्वेश्चन मार्कने. डोळे झाकून आता सांगा. वाक्य येस नो टाईपचं आहे. बरं. याच्यामध्ये 5 नंबरचं वाक्य पहा. बॉस वॉज नॉट टेलिंग. नॉट आला रे आला आणि फुल स्टॉप आला की तुम्हाला समजेल ते वाक्य निगेटिव्ह. बॉस वॉज नॉट टेलिंग द टू क्लायंट अबाउट मनी. बॉस त्या अशिलाला पैशासंदर्भात काहीही सांगत नाहीये किंवा काहीही सांगत नव्हते. वाक्यामध्ये नॉट आलं म्हणजे वाक्य निगेटिव्हचं की. बरं. 6 नंबर. वेअर डिड सम्राट रीड दॅट आर्टिकल? वेअर डिड सम्राट रीड दॅट आर्टिकल? वाक्याची सुरुवात वेअर म्हणजे WH वर्डने झाली, शेवटी क्वेश्चन मार्क आहे. वेअर डिड सम्राट रीड दॅट आर्टिकल? सम्राटने तो लेख कुठे वाचला होता किंवा वाचला? आता इथे वाक्य आहे WH टाईपचं बरं का. वेअर डिड सम्राट रीड दॅट आर्टिकल? WH वर्ड्स आहेत. स्वाभाविकपणे. डज शी सेव्ह मनी फ्रॉम हर मंथली इन्कम? ती त्याच्या महिन्याच्या उत्पन्नातून पैसे वाचवते का? वाक्याची सुरुवात टू बी फॉर्म शेवटी क्वेश्चन मार्क. स्वाभाविक वाक्य काय आलं? येस नो टाईप आलं की. 8. हू विल विन इन दिस लोकसभा इलेक्शन? या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण जिंकेल? मग हू वाक्याची सुरुवात WH ने झालेली आहे, WH च्या शब्दाने झालेली आणि क्वेश्चन मार्क आलाय म्हणजे वाक्य स्वाभाविक WH टाईपच आलं की. बरं. वी हॅव बीन डुईंग दिस सोशल ऍक्टिव्हिटी फ्रॉम लास्ट 5 इयर्स. आता इथे इथे सरळ सरळ सोपं वाक्य बरं का. सब्जेक्ट आहे वी, हॅव बीन आहे टू बी फॉर्म डुईंग. पहिल्या 3च शब्दात आणि शेवटी फुल स्टॉप आहे म्हटल्यानंतर वाक्य अफर्मेटिव्हचं झालं ना. बरं. त्याच्यानंतर रेल्वे विल नॉट हॅव अराइव्ड ॲट दॅट प्लॅटफॉर्म. रेल्वे त्या प्लॅटफॉर्मवर आलेली नसेल. विलच्या नंतर नॉट आलं. नॉट आलं ना वाक्यात. टू बी फॉर्मच्या नंतर आणि फुल स्टॉप आला शेवटी. तर वाक्य निश्चितपणे निगेटिव्हचंच असणार. बरं. विच मूव्ही हॅव यू वॉच टुडे? विच मूव्ही हॅव यू वॉच टुडे? आता याच्यामध्ये वाक्य WH टाईप मधलं आहे. विच मूव्ही तू आज कुठला चित्रपट पाहिलेला आहे? WH टाईप. त्याचप्रमाणे दुसऱ्या नंबरचं यू विल पास इन द एक्झामिनेशन विथ गुड मार्क्स. यू विल पास इन द एक्झामिनेशन विथ गुड मार्क्स. आता या ठिकाणी काय आहे? अफर्मेटिव्हचं वाक्य आहे. कारण टू बी फॉर्मने सुरुवात नाही आहे, सब्जेक्टने सुरुवात आहे, टू बी फॉर्म नंतर आहे, नंतर व्हर्ब आहे आणि फुल स्टॉप आहे म्हणजे वाक्य अफर्मेटिव्हचं. दे हॅव नॉट लर्न बेसिक इंग्लिश लाईक ABCD येत. अजूनपर्यंत आज तागायत आजही आज तागायत किंवा अजूनही त्यांनी मूलभूत इंग्लिश ABCD सुद्धा शिकलेलं नाही. नॉट लागलाय टू बी फॉर्म नंतर आणि शेवटी फुल स्टॉप आहे. स्वाभाविकपणे वाक्य निगेटिव्हचं आलं. बरं. आर वी अप्रोचिंग टू द सेंट्रल कमिटी? आपण केंद्रीय समितीला त्यात अप्रोच करत आहोत का? त्यांना मुखत होत आहोत का? त्यांचं ज्या आहेत ना प्रती आपण त्यांना अप्रोच करत आहोत का? मग इथे आर म्हणजे टू बी फॉर्मने सुरुवात झाली आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. अगदी नक्कीच येस नो टाईपचं वाक्य झालं की. बरं. शी वॉज नॉट पेइंग मनी टू दॅट लेबर. ती त्या कामगाराला पगार किंवा पैसे देत नव्हती. टू बी फॉर्म नंतर नॉट आला आणि शेवटी फुल स्टॉप आला. वाक्य निश्चितच पद्धतीने निगेटिव्हचं आहे. बरं. विथ whom did you take your breakfast? With whom did you take your breakfast? तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट कोणाबरोबर केला? WH वर्ड्स. हां.
डू यू रीड हनुमान चालीसा एव्हरी डे आफ्टर बाथ? तुझ्या अंघोळीनंतर तू दररोज हनुमान चालीसा म्हणतो का? वाक्याची सुरुवात टू बी फॉर्मने झाली, शेवट क्वेश्चन मार्क. निश्चितचपणे वाक्य येस नो टाईपचं झालं की. बरं, व्हॉट विल शी ब्रिंग फॉर अस फ्रॉम मुंबई? मुंबईवरून ती आपल्याला काय आणेल? व्हॉट WH ने सुरुवात झालेली आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. वाक्य निश्चितच WH टाईप झालं. बरं, नरसिम्हा हॅज बीन वेटिंग फॉर देम फ्रॉम 3 hours. नरसिम्हा गेल्या 3 तासापासून त्यांची वाट पाहत आलेला आहे. मग नरसिम्हा सब्जेक्ट, हॅज बीन टू बी फॉर्म, वेटिंग वर्ब, शेवटी फुल स्टॉप. संकेत सगळे अफर्मेटिव्हचेच दिसत आहेत. हो. 10 नंबरचं वाक्य. द फ्लाइट विल नॉट हॅव लँडेड टू एअरपोर्ट. फ्लाइट विमानतळावर उतरलेली नसेल. मग विल नंतर नॉट आलाय, टू बी फॉर्मच्या नंतर नॉट आणि शेवटी फुल स्टॉप म्हणजे वाक्य निगेटिव्ह की. बरोबर. ह्या पद्धतीने आपण मराठीमधलं ट्रान्सलेशन कसं करायचं, काय करायचंय समजून घेतलंय. उरलेले वाक्य तुम्हाला व्यवस्थित सोडवायचे आहेत. त्याच पद्धतीने वाक्य पास्टचं आहे, प्रेझेंटचं आहे, फ्युचरचं आहे, पोझिशनचं आहे, पोझिशनचं आहे, सिम्पलचं आहे, कंटिन्युअसचं आहे, परफेक्टचं आहे, परफेक्ट कंटिन्युअसचं आहे. हे कसं ओळखायचं आणि त्याचं मराठी कसं लावायचं. त्याचप्रमाणे वाक्य अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप, WH हे कसं ओळखतात, त्याचे सिग्नल काय, सिम्बॉल काय, हेही सगळं आपण समजावून घेतलं. ओके. अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. पुस्तकांची मदत घेऊन तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने करता येईल. पुस्तकं म्हणजे अमृत संजीवनी. तुम्हाला 20% ह्या पाहत असलेल्या गोष्टीमधून समजतील आणि 80% भाग त्या पुस्तकाद्वारे समजेल. अतिशय सोपं, सुटसुटीत आणि प्रचंड मोठ्या टीम वर्कने हे पुस्तकं तयार झालेली आहेत. डेफिनेटली त्याच्या फायद्याने तुम्ही 1101% इंग्लिश बोलू शकाल. ओके मित्रांनो, थँक यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मेहनत केली तर लवकरच इंग्लिश भाषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रभुत्व मिळवू. चालू ठेवा, सातत्य ठेवा. ही एक तपस्या आहे, ही एक साधना आहे, हा एक प्रवास आहे. थांबता कामा नये. बरोबर. छोट्यातली छोटी गोष्ट अत्यंत महत्वाची आणि तुम्हाला एम्पॉवर्ड करणारी आहे. डोंट टेक इट कॅज्युअली. कीप कंटिन्यू डुइंग दिस थिंग. ओके. बाय. टेक केअर ऑफ युअरसेल्फ वेल and be in touch with English language and dare to communicate in English language. Bye bye. Take care. Very good day. Okay. Yes. Thank you. Thank you very much. Thank you very much.